मंडळी 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं की व्हेज यावरून तुमची देशभक्ती ठरणार आहे। तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक आहे? हाच प्रश्न मलाही पडला। पण सध्या सुमारांची एवढी सद्दी वाढली आहे की त्यांची आणि लॉजिकची कधी गाठभेट होत नाही। त्यामुळे लॉजिकला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राज्यातल्या काही महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचं फरमान काढलंय का असा सवाल विचारला जातो। कारण महापालिका प्रशासकांना आता काहीच काम उरलेलं नाहीये, अगदी काहीच नाही। शहरांमधले रस्ते संगमरवरी दगडासारखे अगदी गुळगुळीत झालेत। शहरांमधील रस्त्यांवरून वाऱ्याच्या वेगाने गाड्या धावतायत। शेवटचं ट्रॅफिक लागलं त्याला काही वर्ष उलटली आहेत। नळाला तर मिनरल वॉटरचं पाणी येतंय, मिनरल वॉटरचं। गटारं वगैरे तर इतिहास जमा झाली आहेत। आजच्या पिढीला गटारं कशी असतात हे दाखवण्यासाठी संग्रहालयात न्यावं लागतंय। महापालिका क्षेत्रात दुर्बीण लावून शोधलं तरी तुम्हाला कचऱ्याचा कण दिसणार नाही। भ्रष्टाचारासाठी उद्या प्रोत्साहन भत्ता दिला तरी कोणी भ्रष्टाचार करणार नाही, इतका प्रामाणिकपणा महापालिकांमध्ये रुजलाय। एकूणच काय तर महापालिकेची जी बेसिक कामं आहेत ना ती सगळी संपली आहेत। मग आता फावल्या वेळेत काय करायचं असा प्रश्न सर्वेसर्वा झालेल्या प्रशासकांना पडला नसेल तर नवल काय। मग त्यांनी महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती कशी रुजेल यासाठी कंबर कसली, इतिहासाचं उत्खनन सुरू केलं। कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रशासकांनी युरेका युरेका म्हणत जुन्या फायली वाळवींच्या पोटातून बाहेर काढल्या तेव्हा त्यांना जवळपास 35 वर्षापूर्वीचा एक ठराव सापडला। त्यात लिहिलं होतं स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी करावी, कारण देशभक्ती वाढते, राष्ट्रीय सणांचं पावित्र्य वाढतं, सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहते। बाकीच्या महापालिकांचे प्रशासक सुद्धा या अत्युच्च दर्जाच्या संशोधनानं इन्स्पायर झाले, कारण त्यांच्याकडे आता कुठलेही प्रश्न राहिलेले नाहीयेत। त्यांनी मग धडाधड फरमान काढले। नागपूर, मालेगाव, अमरावती, संभाजीनगर एकापेक्षा एक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी जाहीर केली। ज्या सुपीक डोक्यातून हे तुगलकी फरमान निघाले त्याच्यावर काही लोकशाही मानणारे लोक टीका करतात। कारण मांसाहार बंदीमुळे स्वातंत्र्य दिनी व्यक्तीच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते असा त्यांचा आक्षेप आहे। मांसाहार आणि शाकाहाराचा राष्ट्रभक्तीशी काय संबंध असा भाबडा प्रश्न ते विचारतायत। तर दुसऱ्या बाजूला एका दिवशी मांसाहार केला नाही तर काय फरक पडतो असा प्रश्न काही बुद्धिमान विचारतायत। खरं तर मांसाहारातला धार्मिक रंग देण्याच्या आपल्याकडे अनेक घटना घडल्या, त्यातून वाद झाले, कारण वेगवेगळ्या धर्मात खाण्यापिण्याच्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत। हिंदू धर्मातही अनेक जातीत मांसाहार केला जातो, त्यांच्या स्वतंत्र प्रथा परंपरा आहेत। त्यामुळे काही जणांना ही त्यांच्या स्वातंत्र्यावरची गदा वाटते। मांसाहार कुणी कधी करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। भारतीय संविधान सांगतं अनुच्छेद 21 हा जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करतो। त्यामध्ये जेवणाची निवड आपल्याला करण्याचा अधिकार आहे। बंदीमुळे हा मूलभूत हक्क हिरवला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्या मुद्द्याची चर्चा होणं गरजेचं आहे। वाद पेटला, मतमतांतर आहेत, पण काही मूलभूत सवाल आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल पहिला आहे, स्वातंत्र्य दिनी मांसाहार बंदी स्वातंत्र्यावर गदा आहे का? तुमचं मत तुम्ही याबद्दलचं नोंदवू शकता। मांसाहारावरून देशभक्ती ठरवणं कितपत योग्य आहे? मांसाहाराला देशभक्तीशी जोडणं कितपत योग्य आहे? देशभक्ती शिकवणं महानगरपालिकांचं काम आहे का? त्यांना काय आता कामं उरलेली नाही आहेत का? झाली का सगळी कामं त्यांची? विचारूया आपण। मांसाहार आणि स्वातंत्र्य दिनाचा नेमका काय संबंध आहे? आज देशाला हे कळणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मांसाहाराला धार्मिक रंग देण्याचा सातत्यानं प्रयत्न का केला जातो? खाणं पिणं हा प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार आहे, त्याच्यात मग ही ढवळाढवळ का केली जाते? सगळ्यांना व्हेजिटेरियन करायचं आहे का? तो काही अजेंडा आहे का? विचारूया सगळ्या प्रश्नांच्या बद्दल। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आहेत। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आपल्यासोबत आहेत आणि राज्य खाटीक समाजाचे राज्य नेते राजेंद्र बागुल सुद्धा या चर्चेत सहभागी झाले। मी सगळ्या पाहुण्यांचं
या चर्चेत स्वागत करतो. पण चर्चेची सुरुवात तुषार भोसले आज तुमच्यापासून, कारण आम्हाला समजून घ्यायचं आहे की स्वातंत्र्य दिनी हे जे 5 महानगरपालिकांचे सगळे आदेश आणलेत मी, हे 5 आदेश आहेत. ह्या 5 आदेशात असं सांगितलं की स्वातंत्र्य दिनी आपल्याला मांस विक्री बंदी करायची आहे. खूप विचार केला पण काय लॉजिक कळलं नाही. तुम्ही जरा सांगा हे लॉजिक काय? विलासजी, खर तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण आपल्या बडे मुद्दे या शोला 1 वर्ष पूर्ण झालंय. धन्यवाद. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे, खर तर या निर्णयाचं आध्यात्मिक आघाडी म्हणून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. कारण आपला मगाशी जो चर्चेचा मुद्दा आहे, आपण या विषयाला मांसाहाराकडे न नेता मांस विक्री असा त्या GR मध्ये आणि सगळ्या निर्णयांमध्ये उल्लेख आहे. मांसाहार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. मांस विक्री बंद झाल्यावर मांसाहार कसा करायचा तेच सांगतो आहे. 12 मे 1988 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला. त्याच्यापूर्वी 1987 साली सुद्धा तत्कालीन, त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी निर्णय घेतला की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महावीर जयंती, गांधी जयंती, श्रीरामनवमी अशा काही महत्वपूर्ण सणांच्या दिवशी आपण मांस विक्री, कत्तलखाने बंद ठेवले पाहिजे. या निर्णयाचं आम्ही अशा अर्थाने स्वागत करतो की ज्या दिवशी आपले राष्ट्रीय सण आहेत किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रमुख उत्सव आहे, अशा दिवशी आपलं अहिंसेचं तत्व या दिवशी जोपासलं जातं. आणि त्यातही ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन आहे, तो 1 दिवस तरी त्या प्राण्याला, त्या पक्षाला जगण्याचं स्वातंत्र्य आपण देणार आहोत की नाही. म्हणून नैतिक दृष्ट्या या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन आपण करतो आहोत. आपला स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी आपण साजरा करतो आहोत, त्या दिवशी कोणालाही मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. किमान त्या दिवसापुरतं तरी त्याला जगता यावं आणि जगण्याचं स्वातंत्र्य त्या प्राण्याला, त्या पशुपक्षाला आपण द्यावं. याकरता या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि त्याच सोबत या वर्षी आमच्यासाठी विशेष, कारण मी आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख असल्यामुळे या वर्षी 15 ऑगस्टला भगवान श्रीकृष्ण जयंती आहे. आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे थोर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची 750वी जयंती आहे. सर्वच हिंदू संतांनी आणि आपल्या भगवंतांनी अहिंसेचं तत्व सांगितल्यामुळे या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करतो आणि पूर्णपणे स्वागत करतो. ठीक आहे, तुम्ही स्वागत करताय, त्याचं लॉजिक सुद्धा दिलंय. दीपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत आणि हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. आधी दीपेशजी तुम्ही सांगा, लॉजिक पटलं का? म्यूट आहे तुमचा, म्यूट करा. महत्वाचा मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो निर्णय घेतला, त्या 1988च्या GR बद्दल आपण सकाळी चर्चा केली की त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलंय की कत्तलखाने बंद असावे, मांस विक्रीवरती कुठेही बंदी नसावी. माझं म्हणणं एवढंच आहे की 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुणी काय करावं, कुणी काय खावं याच्यावरती गदा आणण्याचा कुठल्याही महापालिकेला किंवा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मुद्दा मांसाहार करावा किंवा नाही करावा याच्यावरती नाही. आता मांसाहार करण्यासाठी आम्हाला कोणी सांगावं आणि कोणी आम्हाला थांबवावं, मुद्दा आता तिथे येऊन पोहोचलाय. आता तुषार भोसलेजींनी सांगितलं की आम्ही या सगळ्या निर्णयाचं स्वागत करतो आणि प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य एकाच दिवसासाठी कशाला? प्राण्यांना जगण्याचं स्वातंत्र्य हे पूर्ण वर्षभरासाठी दिलं पाहिजे किंवा त्यांच्या जीवन कालामध्ये दिलं पाहिजे. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणी या देशामध्ये अभिव्यक्तीची जी स्वातंत्र्य आहे त्या कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी महापालिकांची सगळी कामं संपलीत का? तुम्ही असं मगाशी मुद्दा मांडला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिलफाटा एक रोड आहे, रक्षाबंधनचा पवित्र दिवशी, ऐतिहासिक रोड. रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी त्या रस्त्यावर 3-3, 4-4 तास ट्रॅफिक मध्ये माझ्या बहिणी अडकल्या होत्या. त्याचे ड्रोन दृश्य देखील तुमच्या चॅनलने दाखवले होते. महापालिकांना ही सगळी कामं सोडून एकच काम उरलंय का की कुठे मटन शॉप उघडे आहेत, कुठे मटन शॉप बंद आहेत हे बघण्याचं?
महापालिकेला अनेक कामं आहेत. डोंबिवलीमध्ये खड्डे, रस्ते, ट्रॅफिक, इतर मोठे प्रश्न आहेत. महापालिका धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. आणि मगाशी तुम्ही ज्या निर्णयाचा उल्लेख केला, काँग्रेसच्या काळामध्ये जो निर्णय झालाय, तो निर्णय फक्त कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी झालाय. आणि तो निर्देश देखील नाही, GR देखील नाहीये, एक ठराव आहे, ठराव पण नाहीये. बडे साहेब, मी तुम्हाला त्याच्यातली थोडीशी आतली माहिती देतो की तो ठरावही राज्य सरकारने केलेला आहे. राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार झालाय ते. आणि यांनी असं ठरवलं की तो GR आहे. तो GR नाही, फक्त मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या. दीपेशजी, मी ते जेव्हा वाचत होतो ना, प्रेक्षकांनाही दाखवतो, ते वाचत असताना मला ते असं वाटलं मी काहीतरी ऐतिहासिक काहीतरी असं डॉक्युमेंट वाचतो, अशा पद्धतीनं ते लिहिलेलं आहे. म्हणजे एकदम म्हणजे ऐतिहासिक ठेवाच आहे हा. मी येतो तुमच्याकडे. तुमचा मुद्दा कळला. आता तुम्हाला कळलं असेल हनुमंतराव की जेव्हा हे 35 वर्ष जुनं डॉक्युमेंट काढलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की फक्त त्याच्यामध्ये मांसबंदी कशी केल्यावर देशभक्ती वाढते हे एवढंच असेल. एवढं नाहीये. काँग्रेसने केले. आता काय बोलता बोला. विलासजी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी 35 वर्षापूर्वी काँग्रेसनं महावीर जयंती, गांधी जयंती आणि वारकरी मार्गाशी संबंधित काढलेला GR काढून जर कोण आम्हाला दाखवत असेल तर मी त्याला फार वेडेपणा म्हणू शकतो. बर, 3 अंगानं आम्ही याच्याकडे बघतो. पहिलं असं आहे की घटनेच्या कलम 19, 21 मध्ये आणि एकूणच घटनेचा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आहार स्वातंत्र्य आहे, विहार स्वातंत्र्य आहे, संपत्ती कमवण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तर या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा निर्णय आहे. 1. 2. भारताची संस्कृती ही ना धड शाकाहारी आहे ना धड मांसाहारी आहे. भारताची संस्कृती हे ज्याला जे खायचं ते त्यानं खाल्लं पाहिजे अशी आहे. आता आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष इथं बसलेले आहेत तुषारजी. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दिनकर शास्त्री भुकेले, जे जोग महाराज शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत, वारकऱ्यांना अनेक पिढ्या ज्यांनी घडवल्या, त्या दिनकर महाराज भुकेले शास्त्रींनी स्पष्ट सांगितलं की शाकाहार मांसाहार हा कायद्याचा विषय असू शकत नाही, तो प्रबोधनाचा विषय आहे. मी वारकरी कुटुंबातून येतो. माझ्या घरामध्ये मांस न खाणारी मंडळी आहेत. ती कुठल्या कायद्याचा बडगा आहे आणि कुठल्या XYZ सरकारनं निर्णय काढलाय म्हणून ती शाकाहारी झालेली नाही. तसंच माझे नातेवाईक येडाई, मेसाई, तुकाई, बेसाईला कोंबडी कापणारी पण आहेत, मसुबाला बकरी कापणारी पण आहेत. तेही कुण्या कायद्यानं करणार नाहीत. तर आम्ही काय खायचं काय खायचं नाही याचा निर्णय तुम्ही करू शकत नाही, संविधान आम्हाला सांगतं. वारकरी चळवळीनं आम्हाला काय खायचं काय नाही खायचं याचा कायद्यानं बडगा उघडायचा नाही असं सांगितलंय. सावत्याचं शेत खुरपू लागे आणि सज्जन कसायास मांस विकू लागे, नरहरी सोनाला सोनं कुंकू लागे, असं आमच्या विठोबाचं वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक अंगानं, भारतीय ज्ञान परंपरेनं, संविधानानं हा निर्णय हा मूर्खपणाचा आहे. महानगरपालिकेनं रस्ते, खड्डे, पाणी, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यासाठी निर्माण झाल्या त्यात लक्ष घालावं. शाकाहार मांसाहार हा आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर मुद्दा सोडून मोकळं व्हावं. ठीक आहे अजितराव, मग प्रश्न हा आहे, आता सगळे प्रश्न सुटले का? आणि आता महानगरपालिकांना कुठलंही काम राहिलेलं नाहीये. मग फावल्या वेळात काय करायचं? तर मग एखादा असा निर्णय काढणं, ह्या सगळ्या 35 वर्ष जुन्या ठरावांची माहिती घेणं आणि मग हे काढणं. स्वातंत्र्य दिनी आपण सगळ्यांनी मांसाहार बंदी करून काय साधायचं एकदा सांगा बरं सगळ्यांना. विलासजी, आधी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो. तुमच्या लोकप्रिय कार्यक्रमाला वर्षपूर्ती झाली आणि जोरदार TRP आहे त्याबद्दल. आता मूळ मुद्द्यावरती येतो, आजचा जो विषय आहे. आता मला एक गोष्ट कळत नाही की या सगळ्यामध्ये आधी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या पक्षाची भूमिका मी राज्याच्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून ठेवतो. कोणी काय खावं काय खाऊ नये हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राज्यामधल्या काही महापालिकांनी आपण म्हणालात तशा राज्य सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना, आता राज्य सरकार त्यावेळेला कुणाचं सरकार होतं या वादामध्ये प्रशासन जात नाही, सरकारनं दिलेल्या सूचना असतात, त्या सूचनांचं पालन करून राज्यातल्या काही 1-2 महानगरपालिकांनी तशा पद्धतीचे अध्यादेश काढले. माझं तर असं स्पष्ट मत आहे, राज्याच्या प्रमुखांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल ती आपण ऐकली असेल. आपण म्हणताय ते अगदी खरं आहे आणि राज्य सरकारच्या या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून जर अशा पद्धतीच्या काही अध्यादेश सूचना काढली असेल, कारण बघा प्रत्येक
समूहाला किंवा काही लोकांची मागणी असते आषाढी एकादशीला किंवा बाकी इतर गोष्टींना कत्तलखाने बंद असले पाहिजे. निश्चितपणे माझं तर त्याहून आणखी एक वेगळं मत आहे की आपल्याकडे डॉमिनोज, तुमचा मॅकडॉनल्ड असे बाकीचे पण इतर सगळे ब्रँड्स आहेत ना की जे पाकिटबंद नॉनव्हेज विकतात. म्हणजे खरं तर मुळात पक्ष म्हणून आम्हाला याच्याशी कुठल्याही पद्धतीचं असं काही सरकारनं नियंत्रित करावं असं अजिबात वाटत नाही. हे आमच्या पक्षाचं धोरण मग हे तुगलक कोण आहे? भारतीय जनता पार्टीला हे घेऊन फरमान काढणारे तुगलक कोण आहेत? महानगरपालिकांमध्ये बसलेले तुगलक कोण आहेत? त्यांना पण एकदा सांगायला हवं ना. हे तुम्ही सांगू नका की व्हेज खायचं की नॉन व्हेज खायचं, देशभक्ती कशाने वाढते. संबंधच नाही. आमचा काय संबंध? पक्ष म्हणून आमचा काय संबंध? सरकार तुमचं आहे, आज काय करताय तुम्ही? सरकार आमचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. राज्य सरकारने जर निर्णय काढला असता तर आम्ही सगळे राज्यात काढला असता. महानगरपालिकांच्या काही प्रमुखांकडून, प्रशासकीय प्रमुखांकडून अशा पद्धतीचे आदेश दिले गेलेले असतील तर ते काही बरोबर नाही असं आमचंही मत आहे ना. आता राज्यात हे जे तुम्ही ज्यांना तुगलक म्हणता किंवा बाकी, आम्हाला जर अध्यादेश काढायचा असता 15 ऑगस्टला मांस विक्री बंद, राज्य सरकारने संपूर्ण राज्यात काढला असता. उलट मी तर तुम्हाला एक वेगळा मुद्दा दिला ना की मॅकडॉनल्ड, तुमचं KFC, बाकीचे इतर सगळे एकानं काढला असता. ठीक आहे, 5 आहेत हे बघा, 5 नाही. हे बघा, इथे आमचे वंदनीय आचार्य इथं बसलेले तुषार भोसले, त्यांच्या समक्ष सांगतो, जे दिवस हिंदूंसाठी पवित्र आहेत, जे दिवस इतर धर्मियांना असं वाटतं की नॉनव्हेज कत्तलखाने बंद राहावे, हे मांस विकलं जाऊ नये, त्या दिवशी ते विकलं जाणार नाहीत. त्याच्यासाठी कोणी किती कार्यक्रम केले त्याची त्याला आम्ही भीक घालणार नाही. आम्ही त्या धार्मिक भावनांचा आदर करतो, तो करत राहू. ठीक आहे. दीपेशजी ऐकलं तुम्ही? आगरी कोळी समाजाला हे मान्य आहे का? अजितजी, मला बघा, परत आपण त्याच ट्रॅकवर गेलो. तो ट्रॅक जो तुम्ही पकडला ना तोच महत्वाचा आहे. की आता तुम्ही इतर धर्मियांबद्दल बोलले, मी आता तुम्हाला जबाबदारीने सांगतो की मी आगरी कोळी समाजातून येतो. मांस मटण खाणं आमच्या समाजामध्ये पर्याय आहे. परंतु आम्ही देखील दिवस पाळतो, आम्ही देखील आषाढी एकादशी पाळतो, आम्ही देखील महावीर जयंती पाळतो. आणि 15 ऑगस्टला एक मिनिट माझं पूर्ण ऐकून घ्या. माझा पूर्ण ऐका. आम्ही पाळतो तेच सांगतोय. आणि 15 ऑगस्टला सुदैवाने गोकुळ काला आहे, कृष्ण जन्म उत्सव आहे, तो देखील आम्ही मोठ्या प्रमाणात पाळतो. 15 ऑगस्टला नाहीये. दीपेशजी थांबा. मी तुम्हाला थांबवतो. मी कॅलेंडर आणलंय. ऐका, मी सांगतो. 16 ऑगस्टला गोपाळ काळा आहे, पण कृष्ण जन्म उत्सव हा 15 ऑगस्टला आहे. तो रात्री 12 वाजता असतो. रात्री 12 वाजता असतो आणि 15 ऑगस्टला उपवास असतो, 16 ऑगस्टला सोडवायचा असतो. हेही सांगतो मी तुम्हाला. मला अजित चव्हाणांच्या मला मुद्द्यावरती मला आक्षेप एवढाच होता की तुम्ही सांगितलं की या फरमानांशी आमचा काही संबंध नाही. अजितजी, असं तुम्हाला हात झटकून चालणार नाही. राज्यामध्ये सरकार तुमचं आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये नगरसेवक नाही, प्रशासकीय यंत्रणा आहे. आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ही राज्य सरकारच्या अखत्यारीत असते. आणि मला एवढंच सांगायचं आहे, IAS अधिकाऱ्यांना त्याला वाटलं असेल बाबा श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी नको आपल्याकडे, त्यांनी जर ते केलं असेल. आता काही 4 कृष्ण भक्त, 4 हनुमान भक्त, 4 राम भक्त, माझ्या घरात अधिकारी नॉनव्हेज, पण आमच्याकडे नॉनव्हेज खाण्याची, पण कृष्ण जन्माच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी कसं काय मिळणार नाही? तुम्हाला आज पळवाट मिळणार नाही. थोडासा प्रश्न नाही दीपेशराव, काय माहितीये तुम्ही पळवाट शोधताय, सांगा. मी तर कॅलेंडर घेऊन आलोय बाबा. आपण काय केलं सोडणार आहे का खाणं? आपण खाऊच. मला सांगा, राज्य सरकारचा या GR ला पाठिंबा आहे किंवा नाही? आपण त्यांना उद्या पत्र देऊ. मला कृष्ण भक्तांचा रोज तुम्ही ओढवून घ्याल का? मला सांगा. नाही, मला सांगा अजितराव, मला सांगा, महापालिकांच्या सगळे कृष्ण भक्त व्हेजिटेरियन आहेत ते तुम्हाला कोणी सांगितलं? महापालिकेच्या त्यांनी तो GR काढला असेल. नाही, हनुमंतराव तुमचं मला तिकडे खाटी समाजाचं सुद्धा म्हणणं घ्यायचं. हनुमंतराव, तुमची पटकन एक कमेंट मला बागुल सरांकडे द्यायचं. अजितजी, आमचे मित्र अजित चव्हाण यांच्या पाठीमागे विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा मला दिसते. विनायक दामोदर सावरकरांनी आहारामध्ये पवित्र सावरकरांना अभिवादन केलं पाहिजे आपण.
हा बरं करतायत ते तुमचा बघा. प्रश्न आहे, तुम्ही करा. खायचं काय तुम्ही सांगणार, अभिवादन कुणाला करायचं तुम्ही सांगणार, मी ठरवेन ना ते. सावरकरांना तुम्ही कोण अभिवादन सांगणार? केलंच पाहिजे हनुमंतराव. मी ठरवेन ते, तुम्ही कोण स्वातंत्र्यवीराला सांगणार? अभिवादन केलंच पाहिजे. मी बरं ठरवेन, बरं तुम्ही ठीक आहे, कोण मुद्दा सांगणार? मांडा, मुद्दा नाही मांडा. नाही नाही मी ठरवेन, करा, तुम्ही कोण मनापासून सांगणार? करा. आपण तुम्ही कोण सावरकरांवर सांगणार? वेगळी चर्चा तुम्ही करू. कोण नाही, हे सांगणार? तुमचा प्रॉब्लेम तुमचे काय आहे झालाय काय? माहितीये का? मोहलय आहे काय? तुम्हाला कोणी मोहलय काही आहे चांगलं काय? सांगितलं तुम्ही तरी असं सांगितलं वाटतं, त्याला अभिवादन आमच्यावर करायला. हुकूमशाही केली, आम्हाला सांगितलं. मी तुमची तुमच्या- माफी, मी तुमच्या ऐका, अध्यक्षांना, तुमच्या ऐका, विरोधी अजितजी ऐका हो. पक्षनेत्यांसारखंच मी बोलतो बरं, काही बरं, होऊ तू- नये. तू नको, मी मुद्दा परत माफी मुद्दा मागायला बरकटता लागलो, कामा म्हणून नये. तुम्हाला सांगितलं. मुद्दा फोटो बरकटता बघितला, कामा नये. तात्यांचा फोटो बघितला अभिवादन. अजितजी मी बरं, तुमची माफी मुद्द्यावर मागतो, येऊ. तुमचं हनुमंतराव, म्हणणं मी मुद्द्यावर ऐकू या. शकत नाही, पण माफी मागणाऱ्यांना मी अभिवादन करत नाही. सावरकरांनी हे, अहो, याच्यावरून मांसाहाराबद्दल कोर्टात जे माफी विचार मागायला लागली केले, तुम्हाला. सावरकरांनी हे असं सगळं ते झालंय बरं, ना. जे मी विचार- म्हणालो ना त्या म्हणून मुद्द्यात गेलं की सावरकर- भरकटणार मुद्दा. हनुमंतराव मुद्द्यावर बोला, ज्या मुद्द्यावर बोला. शिवसेना प्रमुखांनी सावरकरांच्या अजितराव, सन्मानात- बरं मी दोघांनाही थांबवतो, दोघांनाही माझं- थांबवतो. मी वेळ दिला, तुम्ही चुकीच्या तिकडे गेलात, भरकवटले. राजेंद्र बागुल आपल्या सोबत आहेत. राजेंद्रजी, जसं खाण्यापिण्याच्या बद्दलचं स्वातंत्र्य आहे तसंच घटनेनं आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. हे व्यवसाय स्वातंत्र्य तुमचं धोक्यात आलंय. सातत्यानं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या नंतर खाटीक समाजाचं आर्थिक नुकसान काय होतंय, किती होतंय आणि या सगळ्याचा तुम्हाला काय फटका बसतोय, तुमची भूमिका काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा, ह्या अधिकाऱ्यांना दुसरं कामच शिल्लक नाही का? हा कोणाचा अजेंडा राबवतायत आणि या 5 महानगरपालिकेला एवढं काय पडलं? आणि विषय म्हणजे हा माझा जो समाज आहे, कष्टकरी समाज आहे, हा वेटीस धरून तुम्ही हा धार्मिक रंग का चढवतात? आम्हाला त्या आमच्या व्यवसायापासून तुम्ही लांब का करायला पाहतायत? आमचं आर्थिक नुकसान करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि लोकांनाही तुम्ही शाकाहारी बनवण्याच्या नादामध्ये तुम्ही आम्हाला मारून टाकतायत ना. आम्ही व्यवसाय करायचा नाही का? आम्ही कष्टाने आमचं ते करतो आहे आणि तो आम्हाला उपजीविकेचं आमचं ते साधन आहे. आणि तुम्ही आम्हाला वारकरी संप्रदाय वगैरे सांगू नका हो. आम्ही धार्मिक आहोत. सज्जन खाटीक हा वारकरी होता. तो व्यवसाय करीत असताना पंढरपूरला आणि विठ्ठलाचं नमन करत होता, पूजा बांधत होता. आणि तुम्ही आम्हाला शिकवावी हे चुकीचं आहे आणि हे आमच्या समाजावर अन्यायकारक आहे. आणि वेळोवेळी प्रत्येक वेळेस मग ते झटका असेल किंवा हलाल असेल याच्या माध्यमातून असेल किंवा आता हे बंद करण्याच्या नादामध्ये तुम्ही आमचं स्वातंत्र्याच्या दिनी आज ह्या आमच्या स्वातंत्र्याचा मुर्दा पाडतात. हे याच्याकडे कोण लक्ष देणार? म्हणजे गरीब आमचा समाज आहे, जो असा मायक्रोमधला लहानातला लहान समाज आहे, त्याला त्या धंद्यापासून परावृत्त करायचं, दाबून टाकायचं आणि त्याला वेटीस धरून तुमच्या धार्मिक उच्चात मांडवायचे, हे काही बरोबर नाही. तुषार भोसलेजी, असं आहे की याच्यात कुठेही व्यवसायाचा संबंध नाही. व्यवसायावर बंदी आणलेली नाही. 2-5 दिवस वर्षातले बंद ठेवायला लावले म्हणून लगेच व्यवसायावर बंदी आणली, व्यवसाय पोटावर पाय दिला असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. शासनाने किंवा महानगरपालिकांनी 365 दिवस व्यवसाय बंद केलेले नाहीत. पण काही आपला प्रथा परंपरा असतात. आपले जर देशाचे काही धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण उत्सव असतील, या दिवशी जर आपल्या मूळ संस्कृतीने, आपल्या साधू संतांनी सांगितलेलं अहिंसेचं तत्व जर जोपासलं जात असेल तर त्याच्यात कोणाला दुखावण्याचा आणि व्यवसाय बंद होण्याचा परिणाम होत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, काय खावं काय खाऊ नये याच्याविषयी कोणताही आदेश नाही. याच्याविषयी आमचा कुठेही दुराग्रह नाही की शाकाहारच केला पाहिजे. ज्याला मांस खायचंय त्यांनी मांस खावं, ज्याला शाकाहार करायचंय त्यांनी शाकाहार करावं. अगदी आज मला वाटतं आदित्य ठाकरेंनी सांगितलंच आहे की ते 15 ऑगस्टला मांसच खाणार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, कारण ते आता नवीन इटालियन मेक्सिकन काय काय त्यांना खायचंय. त्यांचा घरोबा इटालियन कुळाशी झाल्यामुळे त्यांना आता मांस फार आवडायला लागलंय. 15 ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी जर ते मांस खाणार असतील तर हिंदुत्ववादी नसलेल्या ठाकरेंना आमच्या शुभेच्छा आहेत. पण गोकुळाष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीच्या दिवशी माझा आक्षेप आहे हा ठीक आहे, आकाराचा स्वाभाविक आहे. हा बोला. श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जयंतीच्या दिवशी आदित्य ठाकरे मांस खाणार आहेत याच्यावरून असा उल्लेख त्यांनी कुठेही केलेला नाही. मी परत एकदा सांगतो, असा उल्लेख त्यांनी केलेला नाही की ठाकरे घराणं गांधी घराण्याच्या जवळ जाऊन कुठल्या रसात तळाला गेलाय की ज्ञानेश्वरांच्या जयंतीच्या दिवशी मला याला उत्तर द्यायचंय. ठाकरे तुषारजी, तुम्ही मुद्दा ऐकलं जरा सांगा बरं ते. तुषारजी तुमचं आम्ही सर्व ऐकून घेतलं.
बरं तुषारजी त्यांचं म्हणणं आहे का? त्यांचं म्हणणं आहे का? तुम्ही बोललात आता. जयंतीचा उत्सव आहे, सगळा महाराष्ट्र या दिवशी उपवास करणार आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे, आम्ही पण करणार आहे. तुम्ही बोला 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 तुम्ही बोला आणि बोला. आदित्य मला ठाकरे एवढंच म्हणायचं आहे, तुषारजी थांबा आता, ऐका त्यांचं, ऐका त्यांचं. विलासजी मला एवढंच म्हणायचं आहे, आदित्य ठाकरे यांनी मांसाहार करण्यासाठी कुठेही असं सांगितलं नाही की मी स्वतः मांसाहार करणार आहे. त्यांनी सांगितलंय की जे मांसाहार करणार आहे त्यांना कुठलीही बंदी नाही, आणि जे हे मुद्दे आहेत ना हे भरकटवण्याचं जे काम करतायत, मला एवढंच सांगायचं आहे की धार्मिकतेचा पंछा ओढून फक्त कोणी धार्मिक होत नसतो. आम्ही देखील वारकरी संप्रदायाचे आहे, आम्ही देखील दत्त संप्रदायाचा आहे, परंतु फक्त कुठल्या देशामध्ये कबुतरांना दाणे टाकायचे की नाही, देशामध्ये मांसाहार करायचा की नाही, अरे याच्यापेक्षा व्यतिरिक्त देशामध्ये अनेक मोठे मुद्दे आहेत. देशावर आज अमेरिकेने एवढा मोठा जे सरकार आहे अमेरिकेमधलं, त्यांनी एवढं मोठं टॅरिफ लावलेलं आहे. हे कुणी मुद्दे बोलायला तयार तुषारजी नाही. तुमचा आवाज जात नाही ऑन एअर, प्लीज थांबा. कचरे, खड्डे, कचरा याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. यांचा मुद्दा फक्त एवढाच आहे, कुणी मांसाहार करावा, आणि जर तुम्ही मांसाहाराला इतर धर्मांशी जोडत असाल ते चुकीचं आहे. हिंदू धर्मातलेही अनेक लोक मांसाहार करणार आहेत, तर एका विशिष्ट धर्माशी मांसाहाराला जोडण्याचं काम काही लोक करतायत, जाणून बुजून करतायत, कारण महाराष्ट्रात द्वेष पसरवायचा आहे आणि मतांचं राजकारण करायचं आहे, त्याच्यासाठी हे करतायत. ठीक आहे. बहुतेक माझा आवाज, आपल्या कुणाचाच आवाज तुषारजींपर्यंत जात नाही, ते नॉनस्टॉप बोलतायत. तुषारजी मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत माझा आवाज येईल अशा पद्धतीनं. अजितजी छोटीशी कमेंट, वेळ संपलाय, नंतर हनुमानजी आणि तुषारजींसाठी खास प्रश्न आहे माझा नंतर. दीपेशजी, तुमच्या समोर हनुमान पवारांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, म्हणजे खरोखर आम्हाला कीव येते की ज्या मुद्दा भरकट होऊ नका, आपण मुद्द्यावर बोलू ना, आपण वेगळी चर्चा करू ना. सावरकरांचा आदर आम्ही करतो, सावरकरांचा आदर आम्ही करतो, हिंदू नाही, हा मुद्दाच नाहीये, त्याच्यावर चर्चेसाठी वेळ कशाला द्यायला हवा. तुषार भोसलेजी, मी तुम्ही बोलणार आहात का सावरकरांवर पुन्हा बोलणार असाल तर मी तुमच्याकडे येत नाही मग. हनुमंतराव, कारण तो मुद्दा नाहीये म्हणून. हनुमंतराव प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला, प्लीज आजच्या मुद्द्यावर, मला प्लीज आजच्या मुद्द्यावर बोला. आहाराबद्दल सावरकरांनी सांगितलं, आहारामध्ये पवित्र अपवित्र काय नसतं, जे पचेल ते खावं. मग हे जर मागे फोटो सावरकरांचा लावणार असतील तर त्यांच्या विचाराशी अप्रामाणिक आहेत का? आणि मग बीप निर्यात करणाऱ्यांचं यांना निवडणुकीला पैसे कसे चालतात? बीप निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला निधी देतात, तुषार भोसलेंना कसं चालतं? त्यावेळेस आध्यात्मिक जाऊन बसते, बीप निर्यात करणारे चालतात तुम्हाला. सावरकरांनी तुम्ही त्यांचे विचार ऐकायला तयार नाही. गोलमध्ये पोल्ट्री फार्मवाल्याच्या पोटावर पाय देता, काय खावं. ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो. कळली तुमच्या दोघांची भूमिका कळली, आणि अजितजींचं तुमच्या त्या प्रश्नावरचं उत्तर पण कळलं, त्यांना दुसरं बोलायचंय. ठीक आहे, दोन मुद्दे आहेत तुषारजी, जाता जाता आपल्याला चर्चा थांबवायची. मी ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर घेऊन आलोय. या कॅलेंडरमध्ये साधारणपणे नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, गोपाळकाला आहे, श्रीकृष्ण जयंती आहे, पोळा आहे, श्री गणेश चतुर्थी आहे, ऋषी पंचमी आहे, पतेती आहे, हरतालिका तृतीया आहे, अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. तर असे अनेक दिवस आहेत जे आपण पवित्र मानतो, म्हणजे मी मानतो, आपण सगळेच मानतो. आता प्रत्येकाने जर सांगितलं की या पवित्र दिनी शाकाहारच झाला पाहिजे, मांसाहार नाही झाला पाहिजे, तरी तो प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्याला दुसरं मत असं म्हणलं जातं की मग आमच्या पवित्र दिवशी तुम्ही कसं खाणार. एक मुद्दा क्रमांक. दुसरा, देशभक्तीशी जर तुम्ही मांसाहाराशी जोडणार असाल तर सैन्यामध्ये मग यापुढे काय करायला हवं, त्याचंही उत्तर तुम्ही द्यायला हवं. विलासजी, खरं तर मी आपल्याला आधीच सांगितलं की मांसाहाराशी या निर्णयाचा संबंध नाही. या निर्णयाला आपण या चष्म्यातून पाहिलं पाहिजे की आपले काही जे धार्मिक प्रमुख सण उत्सव आहेत आणि राष्ट्रीय उत्सव आहेत, या दिवशी किमान पशु पक्ष्यांना त्या दिवशी अहिंसेचं तत्व जोपासलं जावं, जे की आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलंय. अहिंसा या भावनेतनं ज्या दिवशी आपण आपला राष्ट्रीय सण साजरा करतो आहोत किंवा धार्मिक उत्सव साजरा करतो आहोत, त्या दिवशी या प्राणी पशु पक्ष्यांना भूतदया हे आपलं संस्कृतीचं जे मूळ आहे, भूतदयेच्या भावनेतनं आपण आपला सण साजरा करत असताना
त्यांनाही मोकळेपणाने राहू द्यावं. एक दिवस त्यांची कत्तल नाही केली तर बिघडत नाही. कुठेही मांसाहार करू नका असं परिपत्रक नाही. केवळ कत्तलखाने आणि त्यांना मारण्यावरती, हिंसा करण्यावरती त्या दिवसापुरताची बंदी ठेवण्यात आली आहे. या उदात्त भावनेने सगळ्यांनी मोठमोठे जे मॉल वगैरे इथले दुकानं ती सुद्धा बंद असतील का? जरा फक्त सांगा ना. काय मोठमोठी जी दुकानं आहेत मॉल मधली वगैरे, मी नावं घेत नाही कारण ते ब्रँड आहेत मोठे मोठे, ते त्या ब्रँडचं काय आपल्याला हे करायचं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ते कुठले आहेत. तिथे नॉनव्हेज तर असं सर्रास दिलं जातं ना, त्याचं काय करायचं? नाही, आम्ही तेच म्हणतोय की या दिवशी अहिंसा तत्व जोपासलं जावं. कत्तलखाने बंद असावेत. कोणत्याही प्राण्याची, पक्ष्याची हत्या ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री या मुख्य पर्वांवरती होऊ नये. आपण सगळेजण या दिवशी धार्मिक प्रथा परंपरा पाळतो आणि आपलं जे मूळ आहे संस्कृतीचं, त्याचबरोबर राष्ट्रीय तत्व अहिंसा, राष्ट्रीय सणांच्या दिवशी अहिंसा तत्वाचं पालन करावं. कुठेही प्राणी, पशु, पक्ष्यांची हत्या करू नये, एवढाच याचा मागचा उद्देश आहे आणि सर्वांनी तो स्वीकारावा अशी माझी विनम्र विनंती. ठीक आहे. जाताना तुम्ही सगळ्यांना स्वीकारावा असं आवाहन केलं आणि त्यांनी महानगरपालिकेनं फतवा काढला. ठीक आहे, या सगळ्या मुद्द्याच्या बद्दलची ही मतमतांतर आहे. आपण प्रत्येक मताचा सन्मान केला पाहिजे. पण एक मात्र आहे, कोणाच्या खाण्यावरती निर्बंध येता कामा नये. हे लोकशाहीनं आपल्या सगळ्यांना संविधानानं दिलेला तो मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेऊया. मी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याचं मत तुम्ही गेल्या काही तासामध्ये नोंदवलं, ह्या तासाभरात सुद्धा नोंदवलं. आपला प्रश्न होता, मांसाहाराचं स्वातंत्र्य हिरावलं जातंय का स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच? 80% लोकांना होय असं वाटतंय, 20% लोकांना नाही असं वाटतंय. आशा करूया तुघलकी फरमान काढणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा पोल जाईल. लोकांची भावना काय ते त्यांना कळेल. कुणाला खुश करण्यासाठी त्यांनी केलं असेल तर तेही कळेल. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.